वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर इथे सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसलो. तर चहा यांनी मला कमी साखरेचा मांडायला लावला. तुम्हाला तर माहितीच आहे मी काळा चहा पित असते म्हणून. तर इतका कडू लागत होता काढ्यासारखा. बघा कशी टोन करते मी. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर. आज तर सर्वात आधी हॅपी संडे आहे आज. त्यामुळे हे सुद्धा घरी आहे, गाई नाही आहे जाण्याची. आणि शान्वी पण आहे, ती सध्या उठली आहे झोपेतून. त्यामुळे तिकडे तिचं ब्रश वगैरे चालू आहे. आणि इथे आमचं चहा पाणी वगैरे सर्व झालं. आणि सोबतच आमच्या इथे पिक्चर पाहणे सुरू आहे. आज असा विचार केला, संडे आहे, संडेला साधारणतः मी नाश्ता करत असते. कारण एरवे दिवशी मी नाश्ता करत नाही, डायरेक्ट आमचं जेवणच होऊन जाते. तर आज काय करू नाश्त्यामध्ये मी विचार केला आहे तसा, पण तुमच्या विचाराने सांगा नाश्ता काय करू. मग अजून काही आलू वांग्याची भाजी पोळी नाश्त्यात कोण खाते असं आहे. आम्हाला नाश्ता करायला परवडतच नाही. कारण हे आले की आल्यावर पुन्हा डबल येत नाही. म्हणजे एकदा आले की जेवण करून गेले आणि पुन्हा मग काही येत नाही. त्यामुळे आज असं वातावरण आहे ना, आभाळ खूप आभाळ आहे. आता एकदम एकाएकी ऊन तपून आली. तर माहीत नाही, आता मी आज किचनची साफसफाई करणार होती, पण हे असं आभाळामुळे थोडंसं प्रश्नच पडतो. कारण सर्व वाळवण चिळवण पण करावं लागतं ना सोबतच. तर म्हणून मग आता म्हटलं जाऊ दे, हा संडे पुढच्या संडेला वगैरे बघता येते किंवा मग एरव्या दिवशी बघेल. झालं का ग? तर मी आता नाश्ता नाही का अहो नाश्त्यात नाही का मी उकडपेंडी करते म्हटलं. छान कढी पण आहे, आंबट मस्त असा उकडपेंडी करते. कारण खूप दिवस झाले, खूप म्हणजे महिने झाले असेल ना, वर्ष झालं असेल जवळपास, वर्ष झालं जवळपास आम्ही उकडपेंडी नाही खाल्ली. तर चला कणकीची उकडपेंडी करते मी आता. आणि हो, नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि शेवटपर्यंत तुम्ही लोक व्हिडिओ बघता आणि लाईक करता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर कणकेची उकडपेंडी करायसाठी मी ते घेतलेलं आहे साधारणतः 2 ते 2.5 वाटी गव्हाचं पीठ. आणि ते छान मस्त असं खमंग भाजून घेतलं. आणि भाजायला खूप मेहनत लागते, तर भाजून घेतलं. बघू शकता तुम्ही छान असं भाजल्यानंतर मग इथे त्याच कढईमध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, कांदा मिरची कढीपत्ता टाकला आणि छान त्याला तांबूस होईपर्यंत परतवला. आणि नंतर इथे त्यात टाकली हळद, तिखट, चवीनुसार मीठ. तिखट जरा जास्त टाकलं कारण की कसं कढी टाकली ना, आंबट आणि तिखट आणि थोडंसं गोडसर याचं कॉम्बिनेशन आवडतं मला. तर तिखट थोडंसं चरवर केलं, त्यानंतर टोमॅटो टाकला, त्यानंतर कणिक जे आहे भाजलेली ते कणिक टाकली, म्हणजेच गव्हाचं पीठ. आणि ते छान पूर्ण मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर त्यात मी कढी टाकली. तर ही माझी पद्धत आहे, सर्वांना करता येत असते, पण माझी पद्धत आहे, मी कशी करते ते तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि कढी बघा, कढी ना मी गरम केलेली होती कारण थंडीगार होती. गरम कढी टाकली तर थोडंसं वेगळाच काही टेस्ट बदलून जातो. तर त्यानंतर तिथे टाकलेलं आहे मी गरम पाणी. गरम पाण्यामुळे चिकट होत नाही कणकीची उकडपेंडी आणि लवकर शिजून येते, पटकन शिजून येते. आणि ते थोडंसं आसटसरच केली, एकदम मोकळी नाही केली, कारण जास्त मोकळी केली तर घशात अटकल्यासारखी होते. आणि एकदम आसट पण नाही आणि एकदम मोकळी पण नाही. आणि आता एका वाफेवर होऊ देते. झालेली आहे इथं उकडपेंडी तयार. आणि बघू शकता तुम्ही किती छान असा रंग पण आलेला आहे मस्त. आणि छान असं कोथिंबीर टाकली त्यावर, म्हणजेच आमच्या विदर्भातला सांबार. आणि त्यानंतर याच्यावर टाकलेला आहे बारीक कांदा कट करून. तर आता हे आम्ही नाश्ता करून घेतो छान मस्त. आणि तुम्हीसुद्धा या संडेचा नाश्ता करायसाठी. तर इथे मी यांच्यासोबत बोलत होती. शानू
आणि माझ्या बाबांचा फोन आला होता, तर शानू इथे आईबाबासोबत बोलत होती. खूप आता शानू बडबड करते, त्यामुळे तिला दिवसातून 2 तरी वेळा फोन येते. माझे बाबा कामावर जायच्या आधी आणि कामावरून आल्यानंतर. तर इथे उकडपेंडी केली आणि उकडपेंडी माझ्या बाबांना खूप जास्त आवडते. तर त्यांना ती बघा कशी दाखवते. आणि हे बघा जास्तच मॉडर्न आहे. काट्याचे चम्मचनी म्हणजे फोकनी कोण खातं उकडपेंडी. बघा इथे बाबाला दाखवते कशी उकडपेंडी केली. आज हेअर वॉश पण केले आणि आता स्वयंपाक करणार. यांना तर सुट्टी असते, पण आपल्याला लेडीजला सुट्टी नसते. लेडीज असते आपली किचनमध्ये, हे करू दे, ते करू दे, ते करू दे, ते करू दे, मग त्याचे भांडे घासू दे. तर असं म्हणत नाही की आज राहू दे, तू पण सुट्टी घे. का हो? तुम्ही असं म्हणत पण नाही राहू दे आज सुट्टी घे, आपण बाहेरून ऑर्डर करू म्हणून. हो. स्वयंपाक करू लागतं म्हणते, पण बाहेर नाही नेत म्हणते, ऑर्डर पण नाही करत म्हणते. राहू द्या, तुम्ही जर मला स्वयंपाक करू लागत ना तर मला आणखी जास्त माझे काम वाढवून ठेवा. दणकन खाली पडशील ना शानू, लागून जाईन, बसतच नाही मग तुला दुसऱ्या दिवशी. अबे वातावरणाचं पण काही समजून नाही राहिलं. ना ऊन आहे ना पावाळ आहे ना काही, दम्मट आहे बिलकुल वातावरण. काही समजून नाही राहिलं वातावरणाचं. चला मी आता स्वयंपाक करून घेते. आलू वांग्याची भाजी करते छान मस्त. तर आज मी केलं आलू वांग्याची भाजी आणि पांडगे आणि पोळ्या टाकल्या थोड्याशा आणि वरण भात. तर इथे मसाल्यात आलू वांग्याची भाजीत मी थोडासा मसाला करून टाकलेला होता. भाजला मसाला, कांदा, खोबरं आणि लसूण, अद्रक बस एवढं भाजून टाकलं आणि धनेपूड टाकलेलं होतं त्याच्यामध्ये. तर तिकडे मसाला पण तेलात सुरू आहे शिजवणं. आणि इकडे पानग्याचं जे पीठ आहे दळून आणतो, पानग्याचं स्पेशल पीठ मिळते दळून. तर ते पीठ घेतलेलं आहे 2 वाटी आणि ते त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ओवा टाकला आणि ते मी तिकडे मसाला पण तयार करत आहे भाजीसाठी आणि ते पानग्याचं पण भिजवत आहे. तर भिजत इथं मसाला झालेला होता पूर्ण तयार. तेल बघा कसं सोडलेलं आहे. तर त्यानंतर इथे टाकलं मी धने पावडर, तिखट आणि ते त्यानंतर टाकलेला आहे मसाला, काळा मसाला, हळद आणि मीठ. नंतर टाकते मी टमाटर टाकल्यानंतर टमाटर टाकले आणि नंतर मीठ टाकले यामध्ये. आणि इथे मग सोडलेलं आहे आलू वांगे. तर प्रसंगात जसं असते ना लांब लांब पोळी तशा कापलेल्या होत्या मी आज, कारण की मला पानक्यासोबत जेवायचं होतं ना. तर तशा टाईपच भाजी झाली पाहिजे म्हणून मी तसेच काप केले ते आलू वांग्याचे. आणि खरंच छान झाली होती भाजी, व्यवस्थित झाली ती एकदम. तशी पण मिरचीची टेस्ट नाही. तर छान मस्त इथे हे पानग्याची कणिक भिजून घेतली. त्यानंतर त्या पानग्याच्या कणकीला अलग दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि त्यात पोळ्याची कणिक भिजून घेतली. इथे पोळ्या पण टाकणं सुरू होते आणि वांग्याची भाजी जी आहे ते पण पाहणं सुरू होतं. तर इथे वांग्याची भाजी झालेली होती तयार आणि त्यानंतर रस्सा सोडला मी त्यात. आणि इथे मी हे पानगे जे आहे ते छोटे छोटे गोल करून घेतले आणि ते मी शिजवलेले आहे या आप्पेपात्रामध्ये. आणि हे बघा याला असं कमी गॅसवर असं शिजवत राहावं लागतं. खूप छान लागतात, म्हणजे न कडक नाही होत, काही नाही, छान मस्त कुसूर कुसूर होतात. त्यानंतर जेवायला घेतलं. जेवण झाल्यानंतर इथे आली. बघा कसं शानवी इथे पसारा करून ठेवते ना, इतका पसारा करून ठेवते. तर बसायच्या पसारा आवरावं लागतं. आणि संध्याकाळी झाली, डायरेक्ट संध्याकाळी केला मी शूट.
तर इथे पाऊस सुरू झाला होता बघा. पावसाळा आहे की उन्हाळा आहे काही कळतच नाही. त्यानंतर पाऊस गेला, 5 मिनटं पाऊस आला. इथे मी फिरायला निघालो. तर हे जे आहे करंजीचं झाड आहे, त्याचं पूर्ण म्हणजे पांढरे पांढरे फुलं लागले ते पूर्ण खाली असे पडून होते मस्त. तर शान्वी गेली होती तिकडे, तिचे पप्पा तिला रागवत होते म्हणून ते तिचे काका आहे छानवीचे. तर ते मस्त सुरू आहे त्यांची. तुळशीराम म्हणा, तुळशीराम मला धावल जावं लागते बाहेर मारून पलटू नको तशी पडलं चिन्ह मारा. पाऊस आता जिम लावा, कराटे गिराटे शिक, पार द्याचं. झोपतो म्हणून ऍक्टिंग करतो बोलली. मग मारत बस मला. तर यांची इथे अशीच मस्ती सुरू राहते. रात्री 11 वाजून जाते झोपायला, तरी हिला शान्वीला तर बिलकुल झोप येत नाही. तर चला मंडळी, मी माझ्या व्लॉगला इथेच एंड करते. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब